स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन निमित्ताने नारळी पौर्णिमा रक्षाबंधन जवळ येतंय आता, तर आपण ओल्या नारळाची बर्फी कशी करायची ते बघतोय। बघा, त्यासाठी 2 नारळ घेतलेत, ते असे फोडून घेतलेत आणि एक नारळ फोडताना बघा असा थोडा तुकडा झालाय। तर मी आता तुम्हाला दाखवते, याची मागची जी काळी पाट आहे ती काढून घ्यायची आपण। त्याच्याने काय होणार की हे आपलं जे बर्फी बनवतो ना आपण, ती पांढरी शुभ्र येणार। म्हणून हे पहा असं पूर्ण काढून घ्यायची। हे बघा अशी सुरीने पूर्ण साल काढून घेतलीये। आता हे पण नारळ आपण काढून घेणार आहे आणि नंतर किसणीने किसून घेऊ। हे बघा आपण आता किसणीने किसून घेऊ। असं बघा पांढरं शुभ्र झालेलं आहे नारळ आपलं। असे दोघं नारळ आपण किसून घेणार आहेत आपण। हे बघा किसायला नाही जमलं ना तर काय करायचं, सुरूने असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचे स्लो मोडवर, चालू बंद करत। त्याच्याने त्याचं दूध नाही होणार खोबऱ्याचं, असं थोडी काळजी घ्यायची। असे तुकडे करून झाल्यावर मग ते व्यवस्थित आपलं किसल्यासारखं होणार। हे बघा आपलं पूर्ण खोबरं किसून झालेलं आहे आणि किती पांढरं शुभ्र दिसतंय बघा, तुम्ही बघू शकता। आणि ही काळी पाट काढलेली ना, ही वाया न घालता मसाल्यात भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता। हे बघा आपण आता हे किसलेलं खोबरं मोजून घेऊ। हे 1 वाटी झालंय। दोन मोठी वाटी खोबरं झालंय आपलं। हे बघा 2 वाटी खोबरं आहे, त्याला हा 1 वाटी साखर घेतली, थोडी कमी घेतली, तुम्ही बघू शकता। कमी जास्त गोड तुम्ही तुमच्या आवडीने करा। आणि हे अर्धा लिटर दूध मी उकळून घेतलेलं आहे, ते आता पाव लिटर झालेलं आहे। 1 वाटी झाली मोठी, पहा पाहू शकता तुम्ही। आणि हे घरची साई आहे, ती मी अशी फेटून घेतली आहे। फ्रेश क्रीम मिळतं बाहेर, ते तुम्ही वापरू शकता। आणि वेलची पूड घेतली। ही वडी बनवताना काय असतं, खोबऱ्यात तूप असतं भरपूर, म्हणून आपण तुपाचा वापर कमी करतोय। छोटा 1 चमचा तूप टाकणार आहेत आपण। दोन चमचे घेऊ, छोटा चमचा आहे हे बघा। त्यात आपलं हे किसलेलं खोबरं टाकतोय आपण आता। स्लोच ठेवलेला आहे, स्लो गॅसवरच आपण हे भाजून घेणार आहोत खोबरं। आणि कढई घेताना थोडी जाड गुळाची कढई घ्या, म्हणजे खोबरं खाली चिपकणार नाही। साखर घेतलीये, साखर टाकतोय पहा। हे दूध बघा थोडं आटवलेलं दूध आहे। आता 10-15 मिनिटं आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत। ही साय दुधावरची ती टाकतोय। दुधावरची साय टाकल्याने काय होतं की आपण खवा वापरलेला आहे किंवा खव्याची चव येते त्याला, म्हणून दुधावरची साय टाकायची। आता 15 ते 20 मिनिटं आपण याला चांगलं शिजवून घेऊ। हे बघा साखरेला पाणी सुटलेलं आहे, ओलसर दिसतंय। 10 मिनिटं झालेली आहेत, अजून 10 मिनिटं आपण याला शिजवून घेऊ। वेलची पूड टाकतोय आता। जसं जसं गोळा घट्ट होतो ना, तसं सारखं हलवत राहा। गॅस लो तो मिडियमच ठेवलेला आहे। झटपट होणारी मिठाई आहे, तुम्ही नक्की करून बघा रक्षाबंधनला। आणि अजून तुम्ही नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला दिसेल। हे बघा
कढईपासून आपलं मिश्रण आता सुटत आलेलं आहे. अजून 10 मिनिटं आपण याला शिजून घेऊ. हे बघा आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे वडी बनवायला. हे पहा कढईपासून पूर्ण सुटलेलं आहे. हे बघा गॅस आता बंद केलेला आहे. ताटाला तूप लावून घेऊ. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. आता मी ताटाला तूप लावून घेते. बघा हे बघा मिश्रण काढून घेतोय आपण आता. हे बघा मिश्रण आता थापून घेऊ. खूप गरम आहे. हाताचा वापर नाही करू शकत आपण. वाटीला तूप लावून घ्यायचंय. बघा अशी वाटी घ्यायची आणि त्याच्याने आता आपण हे मिश्रण पसरून घेऊ. तुम्हाला जेवढी जाड वडी पाहिजे असेल, जाड बारीक, तसं थापून घ्या. हे बघा चौकोनी त्रिकोणी जसा शेप द्यायचा तसा आपण देऊ शकतो. तुम्ही अशी वडी नक्की करून बघा. आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट करा, शेअर करा. आता थंड व्हायला आपण 3 तास ठेवणार आहोत. त्याच्या आधी थोडं कट करून घेऊ आणि नंतर सेट करायला ठेवू. गरम गरम असताना आपण असा कट मारून घेऊ. हे बघा बघा 3 तास झालेले आहेत. आपली बर्फी सेट झालेली आहे. आता काढून बघूया. हे बघा हे पहा पांढरी शुभ्र झालेली आपली बर्फी बघू शकता तुम्ही. त्याला आपण आता पिस्ता लावूया. अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.